घरात पिकलेली केळी उरली ना, काय करायचं समजत नाही. अशा वेळेला पटकन चॉकलेट बनाना केक करायचा. किती सुंदर जाळी पडलेली आहे बघा. चॉकलेट चिप्स अतिशय सुंदर मेल्ट झालेले आहेत. माझ्याकडे 4 केळी होती, त्यामुळे मी डबल प्रमाण घेतलेलं आहे. तुम्हाला 2 केळी एका केकसाठी वापरायची आहेत. 1.5 कप मैदा एका केकसाठी इथं मी 3 कप वापरलेला आहे. बेकिंग पावडर एकासाठी 1 टीस्पून आपण 2 टीस्पून वापरलेली आहे. खायचा सोडा 1/4 टीस्पून वापरायचा आहे, म्हणून आपण इथं अर्धा टीस्पून वापरलेला आहे. कोको पावडर 1/4 कप घ्यायचा आहे. आपण इथं हाफ कप घेतलेली आहे 2 केकसाठी. व्हिनेगर एका केकला 1 टीस्पून. व्हॅनिला एसेन्स एका केकला 1 टीस्पून. पिठी साखर 1 केकसाठी पाव कप ते अर्धा कप. केळ्याची गोडी असते त्यामुळे पाव कप वापरलात तरी पण चालते. जास्त गोड केक आवडत असेल तर अर्धा कप सुद्धा चालते. केळ कट करून घेतलेला आहे, मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे. केळी आणि पिठी साखर आपण एकत्र मिक्सरला फिरवून घेणार आहे. इथं तुम्ही फोर्कच्या सहाय्याने हाताने केलं तरी पण चालेल. तेल वापरलेलं आहे एका केकसाठी पाव कप, म्हणून आपण इथं अर्धा कप घेतलेला आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण मैदा आणि कोको पावडर घालणार आहे. एकत्र मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, खायचा सोडा चाळून घेऊन दोनदा आपण मैदा मिक्सचं मिश्रण केकमध्ये घातलं तरी पण चालतं. कट अँड फोल्ड मेथडने आपण संपूर्ण मैदा मिक्स करून घेणार आहे. एकदम अलगद हाताने आपण स्पॅच्युलाने मैदा मिक्स करायचा आहे. इथं तुम्ही वायर विस्क वापरलात तरी पण चालेल. 1 केकसाठी पाव कप पाणी, इथं आपण डबल घेतलेलं आहे प्रमाण, म्हणून अर्धा कप पाणी घातलेलं आहे. तुम्ही दूध घातलं तरी पण चालेल. इसेन्स घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. आपला OTG असेल, मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन असेल तर तो प्रीहीट करायला आपण इथं ठेवायचा आहे 180ला. ह्या स्टेजला आपण ओव्हन प्रीहीट करायला ठेवायचा आहे. गॅसवर केक करायचा असेल तर गॅसवर कढई किंवा पातेलं ठेवून ते गरम करायला ठेवायचं आहे. मेक शुअर तुमचं ओव्हन, OTG किंवा गॅसवरचं पातेलं गरम झालेलं आहे. मगच त्याच्यामध्ये तुम्ही व्हिनेगर घालणार आहे. व्हिनेगर घालून अगदी हलक्या हाताने ओव्हर मिक्स न करता मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आपण चोको चिप्स वापरलेले आहेत. तुम्ही वॉलनट वापरू शकता, काजू, बदाम वापरू शकता. स्किप केलं तरी पण चालेल. केकचा मोल्ड लायनिंग करून घेतलेला आहे, म्हणजेच तेल लावून त्याला बटर पेपर लावलेला आहे. बटर पेपर नसेल तर तेल लावून तुम्ही मैदा डस्ट करू शकता. मोल्ड अर्ध भरेल इतपतच सारण घालायचं आहे आपल्याला, त्याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही. व्यवस्थित स्पॅच्युलाने पसरवून घ्यायचं आहे आणि एअर बबल्स निघण्यासाठी टॅप करायचं आहे. इथं मी मुलांना आवडतात म्हणून वरून पण चोको चिप्स घातलेले आहेत. तुम्हाला आवडत असतील तर घाला, स्किप केलं तरीही चालेल. आता कढईवरती मी उलटी परत कढई ठेवलेली आहे, कारण केक आपला राईस झाला तर झाकण झाकलं तर त्याला चिकटणार नाही. कढई गरम करायला ठेवायचे, त्यात हॉट प्लेट ठेवायचे, बास. बाकी मीठ वगैरे आपल्याला काही घालायची गरज नाही. इकडं पातेल्यामध्ये डेप्थ जास्त असल्यामुळे मी वरून झाकण घातलेलं आहे. अगदी एअरटाईट पाहिजे, हवा नाही बाहेर जायला पाहिजे असं काही नाही हो. पातेल्यामध्ये आरामात तुम्ही ताटली झाकली तरी केक बेक होतो. तुम्ही 2दा उघडा, 4दा उघडा, तुमचा केक फसणार नाही. बघा किती छान केक बेक व्हायला सुरू झालेली आहे. आता आपल्याला इथं गॅसवर करताना मीडियम साईजवर गॅस ठेवायचा आहे. एकदम बारीक करायचा नाहीये, एकदम मोठा करायचा नाहीये. आणि OTG कन्व्हेक्शनला करणार असाल तर तुम्ही 160 किंवा 180ला ज्या ह्याला प्रीहीट कराल त्यालाच बेक करायचं आहे. केक आपल्याला झालाय का नाही बघण्यासाठी सारखं त्याला सुरी घालून बघायचं नाही, स्कीवर घालून बघायचं नाही. असं हाताने व्यवस्थित चेक करायचं आहे. ज्यावेळेला आपण 20 मिनिटानंतर केक चेक करणार आहे तेव्हा तो साईडनं 100% बेक झालेला असतो. आपण हाताचा स्पर्श तिकडे करून बघायचंय. ते फिलिंग येतं आपल्याला केक बेक झालेला, हार्डनेस जाणवतो. तोच मध्ये आहे का आपण चेक करायचा आहे. पहिल्यांदा साईडनं केक टॅप करून घ्यायचा हाताने. छान फर्म लागतोय हाताला, व्यवस्थित बेक झालेला आहे. तसंच मध्ये फिलिंग आहे का? नाही, मध्ये माऊ वाटतंय आणि 5 मिनिटं ठेवायचे आपल्याला. ह्या पद्धतीनं आपण केक बेक करणार आहे. गरजच लागत नाही त्याच्यात सुरी घालून बघायची.
केक बेक झालेला आहे. वायर रॅकवर काढून ठेवा. तुम्ही हॉट प्लेटवर काढून ठेवा. चालेल. पूर्ण केक गार करायचा आहे आणि मगच कट करायचा आहे. केक बेक झालाय का नाही असं तुम्ही आता खात्री करून घेऊ शकता. छान बेक झालेला आहे. केक पूर्ण गार झाल्यानंतर बटर पेपर आपण काढून घ्यायचा आहे. बेकिंग फार महत्त्वाचं आहे. साहित्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. तसंच केक कटिंग सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पूर्ण गार झाल्यानंतरच केक कट करायचा आहे. केक कट करताना सुरी आपण दात्रेवाली वापरायची आहे. प्लेन सुरी वापरायची नाही. आणि कटिंग करताना सुरी कायम पुढं मागं करतच केक कट करायचा आहे. केक गार केल्याशिवाय कट करायचा नाही, नाहीतर त्याचे सगळे लम्स पडतात. किती सुंदर कटिंग होतोय बघा. तुम्हाला ज्या आकारात हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही केक कट करू शकता. आता हे केक चहाबरोबर असेच मस्त लागतात. मुलांना चॉकलेट केक असल्यामुळे अतिशय आवडतात. छोट्या भुकेसाठी तुम्ही टिफिनमधनं देऊ शकता. आणि हे 5 ते 6 दिवस केक आरामात टिकतात. आता हे स्लाइस केलेत ना, हे छान डिशमध्ये घालून त्यावर व्हॅनिला आईस्क्रीम घालून खाल्लं तर आहाहा! आणि वरून चॉकलेट सिरप घाला हवं तर. आणि त्यापेक्षा पण भारी लागतो. डिशमध्ये केक स्लाइस घ्यायची, त्यावरती चिल्ड कोक किंवा थम्स अप घालायचं आणि त्यावर व्हॅनिला आईस्क्रीम. अप्रतिम! आणि आहे असा खाण्यात तर काही मजाच वेगळी. असा आपला हा केक तयार झालेला आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक यू.